पण मी काही काही वेळा का बोलले नाही याचा कुठल्या चॅनलने कधी विचार केलाय का? कदाचित हे किती लोकांना माहिती आहे की वाल्मिक कराडने सुषमा अंधारेवर खोटी 307ची केस केली होती. सुषमा अंधारेचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. सुषमा अंधारेच्या लहान भावाला ड्युटीवर असताना तिकडून उचलून आणून त्याच्यासोबत जे जे केलं, PI हेमंत कदम, त्या हेमंत कदमला वाचवणारे कोण होते? देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री होते ताई. हाकेच्या अंतरावर परळीत माझं घर आहे ताई. घरात बायापोरी राहतात. किती दहशत असेल परळीमध्ये. परळीचा आमदार संजय दौंड चकार शब्द बोलत नाही. परळीतली सुधामती गुट्टे चकार शब्द बोलत नाही. 4 वेळा आमदार राहिलेल्या, 2 वेळा मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडेंना आज कंठ फुटला, पण त्याही आधी बोलत नव्हत्या. दहशत किती असली. माझा एक भाऊ मृत्यूच्या दाढेतून परत आला. वाल्मिक कराडच्या माणसांनी काय पद्धतीने त्याला मारहाण केली हे महाराष्ट्राला माहित नाही. पण मी जाणीवपूर्वक काही लोकांच्या राजकीय अजेंड्याचा भाग होणं टाळलं. ते मला आताही व्हायचं नाही. कारण माझं स्पष्ट म्हणणं आहे, वाल्मिक कराड बद्दलचे जर फोटो आणि व्हिडिओ तुमच्या सगळ्यांकडे होते तर 2.5 महिने तुम्ही नुसत्या आक्रोश मोर्चाच्या नावाखाली कोणतं राजकीय वातावरण शिजवत होतात? तुम्ही कोणतं राजकीय वातावरण तापवत होतात? तुम्हाला खरंच जर त्या लेकरा बाळांचा आक्रोश कळला असेल, तुम्हाला आमची वेदना कळली असेल, सुरेश धस यांना ईश्वर साक्ष शपथ घालून कुणी विचारावं की या सगळ्या काळामध्ये 3 महिन्यात सुषमा अंधारे काय तणावाखालून गेलेली असली. जिथे मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे सुद्धा बोलायला धजावत नाहीत लवकर, आमदार असणारा संजय दौंड बोलायला धजावत नाही, उद्योगपतींची बायको असणाऱ्या सुधामती गुट्टे जो जपून जपून प्रतिक्रिया देतात, आमदार असणाऱ्या रत्नाकर गुट्टेंना जास्त बोलता येत नाही, बबन कितेने प्रयत्न केला तो बबन किते कंडम ठरवला जातो.